ज्योती पंडित बदुलकर व आर भारत टुडेवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या प्रभागातील प्रश्न आणि आपली पुढील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याशी संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांची सर्वात मोठी समस्या आपल्या मते कोणती आहेत आणि निवडून आल्यास सर्वप्रथम कोणते काम हाती घ्याल? मी ज्योती पंडित बद्दुरकर, माजी सरपंच 2007 ते 12 हा माझा कार्यकाल राहिलेला आहे. आणि ज्यावेळेस मी होते तर त्यावेळेस मला 1 वर्ष सरपंच म्हणून पण पद मिळालंय. आणि मीच नाही तर ज्या वार्डात मी राहते किंवा ज्या एरियामध्ये मी राहते, गंगानगर एरिया आहे, तिथे सगळेच लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही होते तेव्हा खूप सुधारणा झालेल्या आहेत. आमच्या या गंगानगरमध्ये पक्के रस्ते नव्हते, पाण्याची व्यवस्था नव्हती, ड्रेनेज लाईन पण नव्हती. पण माझ्या कार्यकालामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या आणि पूर्णत्वात पण आल्या होत्या. आता जे ते 2012 मध्ये पूर्ण झालेलं काम आहे ते आजही त्याच अवस्थेत आहे. म्हणजे त्यात अजून जी सुधारणा व्हायला हवी होती ती झाली नाही. पण आता मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे, पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की जर मला लोकांनी त्यांच्या बहुमोल मतांनी मला निवडून दिलं तर मी अशी शाश्वती देऊ शकते की आम्हाला जे शुद्ध पाणी हवंय ती पाण्याची व्यवस्था करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. आजही आमच्या गंगानगरमध्ये जर तुम्ही फिरला तर पाहाल की रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे. तर त्या रस्त्याची दुरावस्था सुधारण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होतील. आणि ज्या काही ड्रेनेज लाईन झाल्या आहेत त्यावेळेसची ड्रेनेज लाईन आणि त्यावेळेची लोकसंख्या आणि आता झालेली वाढलेली लोकसंख्या पाहता ड्रेनेज लाईन मध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लाईनीमध्ये चॉकअप वगैरे होत आहे. तर मी असं माझ्या मतदारांना सांगू इच्छिते की जर तुम्ही मला पुन्हा संधी दिलीत तर ही जी काय गंगानगरची बिघडलेली अवस्था आहे ती सुधारण्यासाठी मी अगदी मनापासून प्रयत्न करीन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ज्या सत्तेकडून उमेदवारी मिळाली आहे ती भारतीय जनता पार्टी आज ती सत्तेत आहे. आणि त्याचा फायदा मला होणार आहे की मी लोकांसाठी किंवा माझ्या कामासाठी जो काय फंडिंग लागणार आहे तो मी तिथून मिळवू शकणार आहे. पाणी पुरवठा, रस्त्याची व्यवस्था, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबत आपली ठोस आणि कालबद्ध कार्ययोजना काय आहे? हा, आताच मी सांगितले ना की ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याच्यासाठी तर पहिलंच काम होणार आहे. परंतु कसं आहे, नवीन नगर परिषद पण नवीन होणार आहे आणि त्यामुळे थोडासा पहिले 2-3 महिने तर त्या स्थापनेतच जाणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच दिशेने आमची वाटचाल सुरू होणार आहे. कारण त्या मूलभूत गरजा आहेत. स्ट्रीट लाईट तर सध्या आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन. ह्या 2 गोष्टी कशा पद्धतीने मला लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल याचा मी प्रयत्न करेन. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपण कोणत्या विशेष योजना राबवण्याचा विचार केलाय? मी इथली स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे स्थानिक प्रश्न किती गरजेचे आहेत याचा मला पूर्णपणे जाणीव आहे. की नागरिक म्हणजे युवा जे आहेत, शिकलेले आहेत, काही अशिक्षित आहेत, आणि मग त्यांच्यासाठी रोजगाराची जी काय आहे तर आत्ताच आमचे पॅनल प्रमुख आहेत संजय आरपळे, त्यांनी कालच बघा एक नोकरी मेळावा केलेला आहे. त्या नोकरी मेळाव्यामध्ये सगळ्या सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांना सुद्धा एकत्र करून त्यांच्यासाठी नोकरी कशा उपलब्ध होतील त्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि महिला ज्या आहेत, तरुणी आहेत आणि ज्येष्ठ आहेत, तर त्या कामासाठी वगैरे जातात ते, म्हणजे त्यांच्या शिप असतात, कुणाला नाईट असते, कुणाला सेकंड असते, फर्स्ट असते. तर त्यांचा जो येण्या जाण्याचा जो काय आहे म्हणजे त्या जे येतात जातात ती वेळ, त्याच्यासाठी आपल्याला तिथे त्यांच्या कशा पद्धतीने आपल्याला सुरक्षितता देता येईल त्याचा प्रयत्न होणार आहे. आणि ज्येष्ठ जे नागरिक आहेत, आता माझ्या गंगानगरमध्ये असा एक परिसर आहे की जिथे मी त्यांना ती सोय देऊ शकते. म्हणजे की त्यांच्यासाठी बसण्यासाठी गार्डन म्हणा, किंवा आता तरुण युवक आहेत, महिला पण आहेत ज्यांना व्यायामाची गरज आहे. तर माझ्या गंगानगरमध्ये अशी व्यवस्था मी करू शकते, कारण तिथे ती जागा आहे. आणि त्या जागेवर मला असा विचार चाललेला आहे की गार्डनचं नियोजन व्हावं, व्यायामाचं नियोजन व्हावं आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना उठण्या बसण्यासाठी तिथे सोय व्हावी. मग माझ्या कार्यकालामध्ये मी ती सगळी नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत आपण जनतेसमोर काय वेगळे मांडता? मतदारांनी आपल्यालाच मतदान का करावे? हा, आता हा जो प्रश्न आहे की विरोधक आहेत, पण माझ्या वॉर्डमध्ये फक्त माझ्या विरोधात 2च उमेदवार आहेत, त्यामुळे मला जास्त स्ट्रगल नाहीये. पण मी असं म्हणू शकेन की ते गेली 18 वर्ष झालेत ते पदावर आहेत आणि त्यांच्याकडून काय काय योजना झाल्या ते जनतेला माहिती. मी आता विरोधकांनी काय केलं आणि काय नाही केलं हे बोलणं चुकीचं आहे. परंतु मी स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला ज्या स्थानिक लोकांच्या गरजा आहेत त्याच गरजा माझ्या स्वतः सुद्धा आहेत. त्यामुळं जे ते नाही करू शकले ते तुम्ही म्हणजे मतदार बंधू भगिनींनी जर मला त्यांचं बहुमोल मत दिलं तर मला असं वाटतं की मी त्यांच्या गरजा ह्या माझ्याच गरजा आहेत असं समजून मी अगदी म्हणजे मनापासून मनाने ताकदीनं मी त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडून आल्यास पुढील 5 वर्षात प्रभाग क्रमांक 2 कसा बदललेला आपण पाहू इच्छिता? हा, माझं तर पूर्ण असं मत आहे की 5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. त्याच्यामुळे मी असं सांगू शकेन की 5 वर्षात माझ्या वॉर्ड मधला माणूस तर नक्कीच म्हणेल की बाबा ज्योतिताईंमुळे आज आमचा रस्ता, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्ट्रीट लाईन आणि सुरक्षितता हा सगळ्यात महत्वाचा उद्देश असेल माझा. की आमच्या या गंगानगरमध्ये महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, तरुण युवतींना सुरक्षिततेची खूप गरज आहे आणि तो काम माझ्याकडून पहिला केलं जाणार आहे. नागरिकांचे प्रश्न वेळेवर सोडवण्यासाठी आपली काम करण्याची पद्धत कशी असेल? नगर परिषद तर होणारच आहे, तिथे आमच्यासाठी असणारे जागा आणि प्लस माझं जे स्थानिक आहे स्वतःचं घर हेच माझं कार्यालय असणार आहे आणि ते कंटिन्यू लोकांसाठी उघडं असणार आहे. म्हणजे एनी टाइम ते केव्हाही कुठलंही बंधन नसणार आहे वेळेचं की तुम्ही ह्याच वेळेत या आणि ह्याच वेळेत येऊ नका. एनी टाइम केव्हाही तुम्ही जेव्हा येणार तेव्हा मी असणार आहे, माझी मुलगी असणार आहे, माझे नातेवाईक असणार आहेत जे त्यांचं वेलकम करू शकणार आहेत. आपण सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी कोणती पद्धत अवलंबणार? मोबाईल हा तर पहिला असणार आहे की एनी टाइम जेव्हा बी कोणाला मला कॉन्टॅक्ट करायचंय त्यांनी केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दुसरं असं आहे की माझा वॉर्ड जो आहे तो माझ्याच घराच्या शेजारी आहे, त्यामुळे मी स्वतः वैयक्तिक त्यांची भेट घेईन, त्यांच्याकडे जाईन. एक राऊंड रोज असेलच माझं. जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? जनतेला मी असं आवाहन करू इच्छिते की आपल्याला सरकारने जे नियोजन केले की प्रत्येक 4 लाईनींमध्ये एक नगरसेवक ते सरकारने नियोजित केलंय आणि तो स्थानिक असावा ही सरकारची भूमिका आहे. आणि जर सरकार एवढं चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांसाठी विचार करत आहे तर मग स्थानिक लोकांनी सुद्धा हा विचार करावा आणि स्थानिक उमेदवाराला निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करेल. आणि असा उमेदवार निवडा की जो त्यांच्या हाकेला ओ देईल. ते जेव्हा बोलवतील तेव्हा ते तिथे येतील आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेऊन त्याचं सोल्युशन करतील. तर मी जनतेला असं आवाहन करते की योग्य उमेदवाराची निवड करा आणि त्याच उमेदवाराला तुमचं बहुमोल मत देऊन निवडून आणा.